नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंजाबराव डक यांच्या मते राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पुढील 12 दिवस अतिशय महत्त्वाचे राहणार आहेत. कारण मान्सूनचा पाऊस आता जवळ आला असून महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी साधारण 12 दिवसाचा कालावधी उरलेला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेगाने पूर्ण करून घ्यावीत. आज दिनांक 24 आणि 25 मे दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण पट्टी आणि घाटमाथा परिसरात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये गारपीट देखील होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विदर्भातील शेतकरी मित्रांना विशेष सांगणे आहे की 26 मे ते 5 जून दरम्यान विदर्भात अनेक भागामध्ये चांगला पूर्वमोसमी पाऊस पडणार आहे. काही भागात ओढे नाले वाहतील इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस सर्व ठिकाणी एकाच वेळी पडणार नाही, पण वेगवेगळ्या भागात टप्प्याटप्प्याने पाऊस होईल. त्यामुळे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीची सर्व तयारी पूर्ण करून ठेवावी. या वर्षी मान्सून शॉर्टकट मार्गाने येत असल्यामुळे पेरणी लवकर होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी, लातूर, बीड, धाराशिव या भागामध्ये देखील पूर्वमोसमी पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे. काही भागात पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये 26 आणि 27 मेच्या दरम्यान चांगला पाऊस पडू शकतो. तसेच 1 जूननंतर मान्सूनपूर्व वातावरण आणखी सक्रिय होईल. त्यामुळे 5 जूनपूर्वी सर्व शेतीची तयारी ठेवावी. शेतकरी मित्रांनो, पेरणीचा निर्णय घेताना जमिनीत पुरेशी ओल आहे का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमिनीत साधारण 4 बोट ओल गेल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा. आम्ही फक्त पावसाचा अंदाज देत आहोत. अंतिम निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवावर घ्यावा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 31 मे पूर्वी पडणारा पाऊस हा अवकाळी किंवा पूर्वमोसमी समजावा, तर 1 जूननंतर पडणारा पाऊस मान्सूनचा समजावा. यावर्षी मान्सूनसाठी अतिशय पोषक वातावरण तयार झाले आहे. 30 आणि 31 मे दरम्यान केरळमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 5 ते 7 जूनच्या दरम्यान मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. बियाण्यांची निवड करताना स्वतःचा अनुभव, नातेवाईकांचा अनुभव आणि गेल्या वर्षी चांगला उतारा दिलेल्या जातींची निवड करावी. येलो मोजॅक किंवा खोडकिडांचा प्रादुर्भाव कमी होणाऱ्या जाती निवडणे फायद्याचे ठरेल. शेतकरी मित्रांनो, सतर्क राहा, शेतीची कामे वेळेत पूर्ण करा आणि हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्या. धन्यवाद.